पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई। हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी करायची ते बघणार आहोत। गव्हाची कुरडई करायची म्हटलं की आपल्याला वाटतं अरे बापरे, चीक वगैरे बिघडला तर काय करायचं, 4-5 दिवसाची मेहनत अशीच वाया जाईल। पण अजिबात टेन्शन घेऊ नका। आज मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत आणि प्रमाण पण त्याचं अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। हे सर्व तुम्ही अगदी व्यवस्थितपणे फॉलो केलं तर तुमच्या कुरडई अजिबात बिघडणार नाहीत आणि लाल सुद्धा होणार नाहीत आणि आपली कुरडई अगदी दुपटीने फुलेल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 किलो गहू स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। एका टोपामध्ये घेऊन 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर गव्हामध्ये भरपूर पाणी ओतून हे गहू आपल्याला संपूर्ण 5 दिवस भिजत घालायचे आहेत। आणि रोज सकाळी गव्हामधले पाणी काढायचे, हलक्या हाताने गहू धुवून घ्यायचे आणि पाणी बदलून घ्यायचं। हे बघा, गहू भिजून 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। यावरील फेस आलेले पाणी आपण काढून टाकायचे आणि गहू हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपले गहू चांगले भिजले आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण काय करायचं, एक गव्हाचा दाणा घेऊन तो दाबून बघायचा। अशा प्रकारे दाबल्यावर जर गव्हातून एकसारखा चीक बाहेर पडला तर समजायचं की आपले गहू चांगले भिजलेले आहेत। आता आपण हे गहू मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्यासाठी टोपाला सुती कापड बांधून घ्यायचं आणि वरती चाळण ठेवायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू बारीक करून घ्यायचे। थोडे थोडे घेऊन बारीक करायचे। त्याआधी मिक्सरच्या भांड्याला आणि चाळणीला सुद्धा दोघांनाही तेल लावून घ्यायचं, म्हणजे नंतर साफ करायला आपल्याला जास्त टेन्शन राहत नाही, पटकन साफ होतं। आता आपण चाळणीमध्ये थोडे थोडे गहू बारीक करून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचे। अशा प्रकारे हे बघा, सर्व गहू आपला बारीक करून झालेला आहे। आता हा चीक आपण रात्रभर झाकून ठेवायचा। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी झाकून ठेवल्यामुळे चीक पूर्णपणे खाली राहतो आणि वरती एक्स्ट्रा जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकायचं आणि राहिलेला चीक जो आहे तो आपण एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा। जेवढा चीक भरेल तेवढाच पाणी आपण टोपामध्ये गरम करायला ठेवायचं। इथे मी चुलीवरती टोप ठेवलेला आहे आणि पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी फुटलेली आहे। पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक छोटासा तुरटीचा तुकडा घालायचा। तुरटीचा तुकडा घातल्यामुळे एक पांढराशुभ्र रंग येतो आपल्या कुरडईला। मीठ घातल्यानंतर 2 मिनिटांनी थोडा थोडा चीक घालायचा आणि चीक घालत असतानाच दुसऱ्या साईडने सतत तो ढवळत राहायचा। अशा प्रकारे हे बघा, असं सतत ढवळत राहिल्यामुळे चिकामध्ये अजिबात गाठी होत नाही। ही खूप महत्त्वाची टिप आहे, ती तुम्ही अजिबात विसरू नका। अशा प्रकारे 10 मिनिटं कंटिन्यू चीक ढवळत राहायचा, त्यामुळे अजिबात गाठी होत नाहीत आणि चीक सुद्धा व्यवस्थित सेट होऊन जातो। हे बघा, आणि चीक पण आपला तयार झालेला आहे। आपल्या हाताला जर चीक चिकटला नाही तर समजायचं की आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे आणि तो असा ट्रान्सपरंट होतो, काचेसारखा। आता आपण शेवग्यामध्ये कुरडईची चकली भरून त्याच्यामध्ये थोडा थोडा चीक घालून गरम गरम असतानाच त्याच्या कुरड्या घालून घ्यायच्या। पीठ थंड नाही होऊन द्यायचं, नाहीतर मग कुरड्या व्यवस्थित होत नाहीत। अशा प्रकारे बघा, आता सर्व कुरड्या आपल्या घालून झालेल्या आहेत। त्या आपण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या। सर्व कुरडे आपले छान वाळलेले आहेत। आता आपण त्या तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊया। हे बघा, कशी डबल फुलली आपली कुरडई आणि कलर सुद्धा बघा पांढरा शुभ्र आहे। अशा प्रकारे तुम्ही जर सर्व टिप्स फॉलो करून गव्हाच्या कुरड्या बनवल्या तर खूप छान बनतील। नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।